विजय काळे SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. 0 ते 100 या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना आपण कायम भेटत असतो. समाजामध्ये अशी खूप मोठी माणसं असतात की जे आपल्या ठायी असणाऱ्या प्रतिभेचा वापर करून अतिउच्च शिखरावर स्वतःचं करिअर आणि एकूणच समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन नेऊन ठेवत असतात. अशी माणसं समाजापर्यंत पोहोचत नाहीत किंवा या माणसांचं काम समाजाला माहिती होत नाही. याचं कारण ही माणसं प्रसिद्धीपासून 4 हात लांब असतात. फक्त आपापल्या क्षेत्रामध्ये जेवढं काम आपल्याला करता येईल तेवढं काम करत राहतात. प्रसिद्धी त्यांना नको असते. त्यामुळे अशा माणसांचं काम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांनी समाजासमोर पोहोचवायचं असतं, समाजापर्यंत न्यायचं असतं आणि समाजामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह गतिमान ठेवता येतो का याचा विचार करायचा असतो. आणि असा स्वच्छ हेतू ठेवून आपण 0 ते 100 या मालिकेचं आयोजन करत आलेलो आहोत. याच मालिकेअंतर्गत आज आपल्या स्टुडिओमध्ये असे एक व्यक्तिमत्व आहे की आपण फक्त ऐकतो की तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं आणि 16वं वरीस धोक्याचं, या अर्थाने आपण 16व्या वर्षाकडे बघत आलेलो आहोत. पण वयाच्या 16व्या वर्षी अध्यापन सुरू करून आता वयाच्या 28व्या वर्षापर्यंतचा विचार केला तर तब्बल 1 दशक अध्यापन करतायत. म्हणजे माणूस वयाच्या 16व्या वर्षी शिकवायला उभा राहू शकतो काय? तर होय, माणूस वयाच्या 16व्या वर्षी शिकवायला उभा राहू शकतो. एवढंच नाही तर त्यांच्याकडे आतापर्यंत 300हून अधिक मानद डॉक्टरेट पदव्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 35 देशांच्या महत्वाच्या संघटनांवर त्यांची नियुक्ती आहे आणि 36 देशांचे ते राजदूत म्हणून काम करतात. खूप व्यापक पट त्यांच्या जीवनाचा आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रतीक राजन मुणगेकर आहेत. सर, मी सुरुवातीला स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं जन्म ठिकाण कुठलं आणि एकूण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय? माझा जन्म वेळास आगर म्हणून श्रीवर्धन मध्ये एक छोटस गाव आहे, तिथे झाला. आणि पार्श्वभूमी म्हणाल तर अतिशय गरीब परिस्थिती होती. माझे वडील आणि त्यांची 5 भावंड असं एकत्र मोठं कुटुंब होतं. मुंबईतल्या चाळीमध्ये इंडिया युनायटेड बिल्डिंग म्हणून एक चाळ आहे, तिथे सर्वजण वाढली. आणि माझे वडील सुद्धा 16 वर्षी राजन मुणगेकर, त्यांनी सुद्धा 16 वर्षीच सुरू केलं फॅमिलीला त्यांचा सपोर्ट करण्यासाठी. ते कबड्डी खेळायचे, छान जिल्हा नॅशनल्स पर्यंत गेले आणि कबड्डीतूनच त्यांना नोकरी लागली. मर्फी म्हणून सुप्रसिद्ध कंपनी होती जी रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स बनवायची. तर त्या कंपनीमध्ये ते नोकरीला लागले. अचानक मर्फी बंद झाली. मग ते गिरणी कामगार म्हणून 2 गिरणींमध्ये त्यांनी काम केलं. रेशनिंग ऑफिसर होते. आणि मग साधारण तुम्हाला माहितीच असेल की मुंबईमध्ये सर्व गिरणी बंद होत गेल्या. आणि मग आमची परिस्थिती खालावली. त्यातच माझ्या वडिलांचं लग्न झालं, माझा जन्म झाला आणि मग आमचा जो खडतर प्रवास सुरू झाला. म्हणजे त्यांनी खूप कष्ट सोसले, आईने सुद्धा, वडिलांनी सुद्धा. आणि अशिक्षित होते, म्हणजे अशिक्षित म्हणता येणार नाही, पण 10वी शिक्षण झालेलं, जास्त शिक्षण नाही. कारण घराची जबाबदारी आणि सर्व पार पाडण्यासाठी त्यांनी लहान वयात नोकरी केली, रात्र महाविद्यालय केलं, का तर सकाळी जॉब करून असं. आणि मग माझं शिक्षणाला सुरुवात झाली. पैसे तेव्हा नव्हते, त्यावेळेला त्यांना 1800 रुपये पगार होता. आणि माझी बहीण, मी आणि आम्ही सर्व. आणि मग माझं शिक्षण कसं व्हायचं, कारण त्यावेळेला क्लासेस होते. म्हणजे असंही नाही की माझा जन्म अगोदर झालेला नाही. 28 माझं वय आहे आता. आणि मग त्यावेळेला क्लासेसची फी, शाळेची फीस, सगळं टेन्शन होतं. मग माझ्या आईचे सर्व दागिने जे होते ते सगळे दागिने आम्ही गहाण ठेवले. आणि मग त्या पैशावर आमच्या दोघांचं, म्हणजे माझ्या बहिणीचं, वैष्णवी आणि माझं शिक्षण होत गेलं. त्यानंतर 10वी पर्यंत झालं. आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं VJTI मध्ये. तिथे सुद्धा फीज, आता तुम्हाला माहितीये डिप्लोमा इंजिनिअरिंगची फीज किती असते. मग वडिलांचा पगार घर चालवण्यामध्ये जायचा. आणि मग तेव्हा मला वाटलं की आता बाहेर पडायला हवं, नाही तर मला शिक्षण घेता येणार नाही. कारण ते काय करणार, दागिने गहाण ठेवणार आणि नोकरी करणार, याच्या व्यतिरिक्त काय करू शकतं असं. मग मी तेव्हा शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. मग सुरुवातीला मी 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी सायन्स, संस्कृत घ्यायचो. मग मी VJTIला जेव्हा लागलो, फर्स्ट इयर झाला. आणि आमच्या VJTI मध्ये जो डिप्लोमा होता, विच इज इक्विव्हॅलेंट टू MSc, असं आम्हाला इक्विव्हॅलेंट सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. त्याच्यामुळे
टेक्स्च्युअल काहीच नव्हतं ना, सगळं रेफरन्स बुक्स होतं. म्हणजे आम्ही 10वी नंतर मी जेव्हा फर्स्ट सेमिस्टरला जेव्हा जॉईन झालो तेव्हा आता कसं 11वीला मुलं गेली की त्यांना असतं ना की बाबा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बुक्स आहेत, टेक्स्ट बुक आहेत, त्यांना क्लासेस असतात, त्यांना गाईड्स असतात. आम्हाला तिथे काहीच नाही. म्हणजे प्रोफेसर येणार, एक टॉपिक लिहिणार, त्याच्यावर ते शिकवणार आणि निघून जाणार. मग तेव्हा मला सवय लागली रेफरन्स बुक्स कसे वाचायचे, नोट्स आपण कशा काढायच्या. कित्येकदा असं व्हायचं की आम्ही खूप मेहनत करायचो, अभ्यास करायचो, पण माहीतच नसायचं की काय येणार काय नाही येणार. म्हणजे त्यामुळे तिथे माझी ऍक्च्युली रिसर्च अप्रोच, अभ्यास कसा केला पाहिजे किंवा स्पून फिडिंग काहीच नसल्यामुळे खरा अभ्यास कसा करता ते तिथे मी शिकलो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की द किंगडम ऑफ अटलांटिस जे विकेंद्रित सार्वभौम राज्य आहे तिथं तुम्ही शाश्वत विकास या प्रक्रियेमध्ये पहिले भारतीय असाल की गृहमंत्री होता, आणि शाश्वत विकास आणि ध्येय हे तुमचं पुस्तक सुद्धा तिथल्या अभ्यासक्रमाला आहे. तर या दोन्ही प्रकरणाविषयी जरा विस्ताराने. किंगडम ऑफ अटलांटिस हे डिसेंट्रलाइज सॉव्हरेन किंगडम आहे. याचा मेन जो उद्देश आहे तो आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. म्हणजे संयुक्त राष्ट्राने 2015 साली हे 17 शाश्वत विकासाची ध्येय आणि उद्दिष्ट असे 17 गोल्स लॉन्च केले. आणि ह्या 17 गोल याच्यामध्ये मग शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन, त्याच्यानंतर क्लीन वॉटर सॅनिटेशन, झिरो हंगर, पॉवर्टी, सस्टेनेबल सिटीज अँड ग्रोथ, जेंडर इक्वॅलिटी असे 17 त्यांची एक ध्येय आहे. आणि या ध्येय आणि उद्दिष्ट याचा प्रत्येक देशाने स्वीकार केला. आणि ती ध्येय आणि त्याच्यामध्ये जे काही टार्गेट्स दिलेले आहेत ते जर अवलंबले तर प्रत्येक देश, प्रत्येक राष्ट्र हे सुखी होऊ शकतं. तर किंगडम ऑफ अटलांटिस जे आहे ते या 17 मूलभूत ध्येयांवर आधारित असं एक डिसेंट्रलाइज सोव्हरेन किंगडम आहे. आणि त्याच्यामध्ये अटलांटिक मेटाफिजिक्स ह्या 2 त्याच्या आधारस्तंभ आहेत. आता हे जे किंगडम ऑफ अटलांटिस आहे हे डिसेंट्रलाइज असल्यामुळे हे प्रत्येक देशामध्ये आहे. म्हणजे त्याचे 3 सिस्टम्स आहेत. एक आहे प्लॅनेटरी गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर कॉन्टिनेंटल गव्हर्नमेंट म्हणजे 7 कॉन्टिनेंट्स आहेत, आणि त्याच्या अंतर्गत 190 नॅशनल गव्हर्नमेंट्स आहेत. सो मी प्लॅनेटरी गव्हर्नमेंट मध्ये एंटायर सस्टेनेबल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहे ती माझ्या अंतर्गत आहे असं. आणि त्याचं कारण असं की लॉकडाऊन मध्येच इंट्रोडक्शन टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं मी 2 वर्ष अभ्यास करून शाश्वत विकास ध्येय आणि उद्दिष्ट असं पुस्तक लिहिलं. आणि ते पुस्तक इतकं गाजलं की विच हॅज गॉट मेनी इंटरनॅशनल अवॉर्ड्स ऑल्सो. आणि त्यांची दखल त्यांनी घेतली. आणि मग मला तिथून प्रपोजल आला की आम्ही तुमचं पुस्तक अटलांटिक एज्युकेशन प्रोग्रामचा भाग करू इच्छितो. आणि भारतासाठी सुद्धा हा मोठा प्राऊड मोमेंट होता, कारण इतके वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, आपण सगळं इंग्रजांकडून घेतलं. पण आणि त्यावेळेला कसं होतं, भारतीयांना तुच्छ समजायचं की यांना काय इंग्लिश येतं किंवा यांना काय येतं शिक्षण. आणि अशा याच्यामध्ये माझं जे पुस्तक आहे विच इज नॉन अकॅडमिक, जे अकॅडमिक नसून सुद्धा ते आता तिथल्या एज्युकेशन सिस्टमचा एक भाग आहे. आणि आतापर्यंत 200 विद्यार्थी त्या पुस्तकाचा अभ्यास करून तिथे एक्झाम होते आणि मग त्याचं त्यांना प्रॉपर डिप्लोमा सर्टिफिकेशन दिलं जातं. त्या अर्थाने मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की अध्यापन आणि संशोधन यासाठी तुम्हाला 750 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्या प्रवासाविषयी थोडं सांगा. म्हणजे पुरस्कारांचं आता कसं आहे की माझे गुरु डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पद्मविभूषण, तर त्यांच्याच मार्गावर मी चालत येतोय. म्हणजे त्यांनी जे काही शिस्त आहे किंवा त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्यांचा एक संघर्ष आहे, तो मी वाचलेला आहे, तो मी अनुभवलेला आहे, तो मी पाहिलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे. तर असं करत असताना माझं चालू होतं. म्हणजे लिटरली फायनान्शियल परिस्थिती पण एक मोठं रिझन होतं माझं अध्यापनाकडे वळण्याचं एक कारण. आणि त्यावेळेला मी 12 तास शिकवायचो. म्हणजे सकाळी 7 वाजता मी लेक्चर चालू करायचो. कधी कधी एक्झाम असेल तर आम्ही 6:30 लेक्चर सुरू करायचो. 11वी 12वीची केमिस्ट्री मी शिकवायचो. आणि 7 ते 10, 9:30चं माझं विजिट कॉलेज होतं. 7 ते 10 मी कॉलेजला अर्धा तास लेट. शिक्षकांना माहिती होतं की हा शिकवतो आणि असं, त्यामुळे तिथे ऍडजस्ट व्हायचं. आणि मला सगळे शिक्षक जे मिळाले आतापर्यंत सर्व छान मिळाले, सगळ्यांनी मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर माझं कॉलेज 9 ते 5 असायचं, पण कधी कधी मला 4ला लेक्चर असायचं. मग मी 3:30लाच लेक्चर संपून मधूनच जायचो आणि मग 4 वाजल्यापासून ते 10:30 पर्यंत असं लेक्चर घ्यायचो. हे माझं सोमवार ते शुक्रवारचं शेड्यूल होतं. शनिवार रविवार आम्हाला कॉलेजला सुट्टी असते, डिप्लोमा इंजिनिअरिंग.
मग शनिवार रविवार माझे मॅरेथॉन लेक्चर्स लागायचे, म्हणजे 7 ते 2 आणि परत 5 ते 9 असं. आणि मग काय झालं, इतके वर्ष आता मला हे 12 वर्ष कंप्लीट झाले, आता 13 वर्ष, आणि मध्ये माझा आवाजच गेला. आवाज गेला म्हणजे मला बोलता येत नव्हतं, कारण खूप व्होकल कॉर्ड्सवर स्ट्रेन आला. कारण कसं आहे, शिक्षकी पेशा असल्यामुळे जेव्हा एकदा आपण उभं राहतो शिकवायला, तेव्हा आपलं भानच नसतं की माझा आवाज मी खूप मोठा आहे, किंवा त्या जोश, त्या अग्रेशन मध्ये आपण शिकवत असतो. आणि मी कॉलेज सेक्शनला शिकवत असल्यामुळे कसं 11वी-12वीची मुलं होती, मग आमचे 3-3 तासाचे लेक्चर असायचे कंटिन्युअस, कारण तेवढा सिलेबस कव्हर झाला पाहिजे. मग 3 तास मी कंटिन्युअस बोलायचं. एक 3 तासाचा स्लॉट संपला, लगेच 5 मिनिटांनंतर दुसरा 3 तासाचा स्लॉट. अशामध्ये प्रॉब्लेम झाला आवाजाला. मग मी ट्रीटमेंट घेतली थोडी, आणि मग हळूहळू माझा आवाज चांगला झाला. आणि दुसरं कारण असं आहे की मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुद्धा शिकतो, त्याचाही माझ्या आवाजाला खूप फायदा झाला. हा, म्हणजे मी जयपूर अट्रोली घराण्यामध्ये मी विधिवत तालीम घेतो. मी रघुनंदन पणशीर, किशोरीताईंचे जे शिष्य, त्यांच्याकडे शिकलो. आता मी नंदिनी बेडेकर, म्हणजे ज्या किशोरी आमोणकरांच्या सिनियर डिसायपल्स आहेत, त्याच्याकडे शिकतो. आणि मग मलाच आकलन झालं की आपल्याला आवाज कसा सांभाळायला पाहिजे. जेव्हा मी ते शिकत होतो तेव्हा माझ्याच गोष्टी मला समजायला लागल्या की शिकवताना कसं व्हॉइस प्रोजेक्शन असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे नंतर मला असंच फील झालं की आपल्या आवाजाला काहीच होऊ शकत नाही. म्हणजे मी थंड पिऊन, ताक किंवा थंड पाणी प्यायल्याने काहीच प्रॉब्लेम नाही, कारण 12 वर्ष आवाज घासलेला आहे आणि तो चांगल्या उद्देशासाठी गेलेला असल्यामुळे आता माझ्या आवाजाला काहीच होत नाही. म्हणजे मी गाऊ पण शकतो तितक्याच ताकदीने, तितकाच वेळ बोलू सुद्धा शकतो. म्हणजे ते एक काय म्हणतात, बॉडी सिस्टम मी ते अडॅप्ट केलं. तुम्ही पहिले भारतीय असे असाल कमी वयामध्ये की 35 देशांच्या एका महत्वाच्या म्हणा किंवा ज्या संस्था अत्यंत महत्वाचं आणि मूलभूत काम करत आहेत, अशा संस्थेवर एकाच वेळी नियुक्त झालेला आहात. तो अनुभव कसा आहे? हो, म्हणजे आता कसं आहे, हे पुरस्कारांचा हे सिलसिला चालू झाला आणि मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून पण अनेक देशांमध्ये गेलो आणि काम केलेलं आहे. व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून वेगवेगळ्या मास्टर्सच्या मुलांना, नंतर 11th-12thच्या मुलांना. आणि मग जसं समजत जातं आपल्याबद्दल तसं लोक दखल घेतात. जी चांगली लोक आहेत, ज्यांना कळतं की क्वालिटी काय आहे, तर तशाच अशा अनेक संस्था, म्हणजे मी वेगवेगळ्या डिसिप्लिन्स मध्ये, शांतता दूत आहे, शिक्षण, नंतर चाइल्ड लेबर, अशा जवळजवळ 36 याच्यामध्ये मी ब्रँड अँबॅसिडर आहे. आणि मी काम करतच आहे, म्हणजे चालूच आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की माणसाच्या नावापाठीमाग पदव्या असतातच किंवा डॉक्टरेट वगैरे असतच, पण फिलिपाईन्स असेल किंवा UK असेल, या देशांनी तुम्हाला अशा काही पदव्या बहाल केलेल्या आहेत की ज्या तुमच्या नावा आधी उच्चाराव्या लागतात. आमच्या श्रोत्यांना जरा ते विस्ताराने सांगा. हा, म्हणजे फिलिपिन्सच्या एका युनिव्हर्सिटीने लेक्चरस मॅग्निफिकस अशी पदवी दिलेली आहे. म्हणजे आता ही जी पदवी आहे ही रेअर आहे आणि भारतामध्ये खूप कमी लोक असतील बोटावर मोजण्यात की ज्यांच्याकडे ही पदवी आहे, जी नावाच्या नंतर लागते. LM, हा, लेक्चरस मॅग्निफिकस. ही शिक्षण क्षेत्रामध्ये डिस्टिंग्विश कॉन्ट्रीब्युशन ज्यांनी केलेलं आहे अशांना ही पदवी मिळते. त्याच्यानंतर मला इथून युनायटेड किंगडम मधून HRH 5 स्टार ड्यूक, म्हणजे त्यांचे रॉयल ऑनर्स असतात. ओके, तिथे रॉयल टायटल्स दिले जातात, जसं सर, नंतर डेन, असे जे टायटल्स आहेत. त्याच्यामध्ये मेल साठी असतं ड्यूक आणि फिमेल साठी डच असतं. तर 5 स्टार ड्यूक असं टायटल मिळवणारा मी पहिला आहे तरुण भारतीय. त्यानंतर कोलंबिया ची एक युनिव्हर्सिटी आहे साऊथ अमेरिका, त्यांनी माझं सगळं एकंदरीत बघता मला प्रोफेसर विस्डम अशी उपाधी दिली. म्हणजे नावाच्या अगोदर प्रोफेसर विस्डम लागतं. प्रोफेसर कसं आहे, आता आजकाल प्रोफेसर म्हणजे काय की जे शिकवतात ते प्रोफेसर लावतात, पण मला त्याचं लीगल डॉक्युमेंट्स पण आहे. म्हणजे कित्येक संस्थांनी पण आणि कित्येक युनिव्हर्सिटीने प्रोफेसर ही उपाधी दिलेली आहे. त्यामुळे मी प्रोफेसर, डॉक्टर, कारण PhD केली, आणि प्रोफेसर विस्डम, लेक्चरर्स मॅग्निफिकस, HRH ड्यूक, असे अनेक टायटल्स आहेत. एक थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सगळे देश फिरून झाले, भारतात थोडं जगून झालं, तर एकूण भारतीय शिक्षण व्यवस्था आणि पाश्चिमात्य शिक्षण व्यवस्था यामध्ये तुम्हाला मूलभूत फरक काय जाणवतो? हा, कसं आहे, मी प्राऊड आहे की मी भारतामध्ये शिकलो. भारताचे संस्कार आणि हेच घेऊन मी पुढे गेलो आणि तिथे मी
ऍज अ भारताचंच रिप्रेझेंटेटिव्ह मी तिथे जातो. पण सॉरी टू से, पण तिथे एक मोठा फरक हा आहे की आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये थिअरॉटिकल अप्रोच होता, वेअर एज फॉरेन कंट्रीज मध्ये प्रॅक्टिकल अप्रोच आहे. म्हणजे आता US ला ट्यूजडे आणि थर्सडे 2 to 5 एवढंच लेक्चर असतं थिअरी, असं आहे. वेअर आपल्याकडे खूप लेक्चर्स असतात, म्हणजे थिअरी खूप असते. सपोज 7:30 ते 12:30 शाळा असेल तर सगळे 9 पिरियड जे असतात ते थिअरी असते, किंवा आता मधला एक तरी 35 मिनिट्स प्रॅक्टिकल, सायन्स प्रॅक्टिकल असतं. पण तिथे तसं नाही, तिथे 24/7 युनिव्हर्सिटीज ओपन असतात. जसं आपल्याकडे सिस्टम आहे की बाबा एक कॉलेजची वेळ असते, चालू होण्याची बंद होण्याची, तसं तिथे नाही. तिथे 24/7 गाईड्स असतात, लायब्ररीज ओपन असतात आणि युनिव्हर्सिटीज ओपन असतात. त्यामुळे काय होतं, तिथल्या मुलांना एकतर इथून जी मुलं फॉरेन शिक्षणासाठी जातात तर इथे अट्रॅक्शन्स खूप आहेत. आपल्याकडे कल्चर आहे, आपल्याकडे फेस्टिवल्स आहेत, ओके, आपल्याकडे विविध अट्रॅक्शन्स असतात, फॅमिली असते, एकत्र कुटुंब पद्धती, मित्र मैत्रिणी, पिक्चर. पण वेळच जेव्हा मी किंवा माझ्यासारखे अनेक विद्यार्थी जेव्हा फॉरेनला जातात तर तिथे अट्रॅक्शन्सच नाही, तिथे फेस्टिवल्सच नाही, त्यांना कल्चर नाहीये तितकं, जितकं भारताची परंपरा आणि कल्चर आहे तितकं त्यांना नसल्यामुळे तिथे तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. आणि 24/7 असल्यामुळे आपल्याला एक फ्रीडम मिळतं, आपण कधीही जाऊन अभ्यास करू शकतो. आणि तिथे प्रॅक्टिकल अप्रोच खूप जास्त असल्यामुळे आणि सगळ्या सुखसुविधा, बिकॉज वी आर डेव्हलपिंग, दे आर डेव्हलप्ड, त्याच्यामुळे तिथे सगळ्या इक्विपमेंट, जे काही सामग्री लागते ती सर्व तिथे अवेलेबल असते. तर हा एक मूलभूत फरक आहे की इथे थिअरॉटिकल अप्रोच आहे. नो डाऊट आता NEP आहे आलेला आणि खूप प्रगती होते शिक्षणामध्ये सुद्धा आणि प्रॅक्टिकल अप्रोच डेव्हलप होतोय. पण हा एक मूलभूत फरक आहे जो मला सांगितला पाहिजे. बरोबर. एक तरुण म्हणून एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की सध्या पाश्चिमात्य शिक्षण व्यवस्थेमध्ये असेल किंवा एकूणच भारतीय अवकाशामध्ये असेल, एकूणच शिक्षण कुठल्याही क्षेत्रामध्ये तरुणांना आता कुठल्या कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत असं तुमचं मत आहे, इतकं सगळं काम झाल्यानंतर? आता खूप फॅसिलिटीज आहेत. म्हणजे पूर्वी तरी खूप कमी फॅसिलिटीज होत्या किंवा फॅसिलिटी होत्या पण त्या कोणाला माहित नव्हत्या. आता इतक्या फॅसिलिटीज झाल्या. म्हणजे पूर्वी कसं होतं, आता सपोज तुम्हाला US ला जायचं असेल किंवा कोणत्याही फॉरेन शिक्षणासाठी जायचं असेल तर तुम्हाला 16 इयर्स एज्युकेशन हा क्रायटेरिया होता. म्हणजे ते लोक फर्स्ट स्टँडर्ड टू 16 म्हणजे कसं फर्स्ट स्टँडर्ड पासून ते काउंट करतात. म्हणजे 12 प्लस 4 इयर्स इंजिनिअरिंग, असं 16 इयर्स तुमचं एज्युकेशन झालं की तुम्ही फॉरेनला जाऊ शकता, असं होतं. पण आता मुलं 10th स्टँडर्ड पासून पण जाऊ शकतात, 12th स्टँडर्ड सुद्धा जाऊ शकतात. आणि खूप देश आहेत, म्हणजे आता आपल्याकडे टाइम कमी आहे पण खूप देश आहेत ज्यांच्या फ्री एज्युकेशन पॉलिसीज आहे. फॉर एक्झाम्पल इटली आहे, तर इटली या देशाची फ्री एज्युकेशन पॉलिसी आहे. म्हणजे ते काय करतात की आपल्याला एक प्रोसिजर असते त्यांची, ती प्रोसिजर फॉलो करायची आणि आपण तिथे फॉरेनर्स असतो तर आपल्या सर्व मुलांना तिथे फ्री एज्युकेशन मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 12th पास आउट झालेलं आणि तिथे कसं आहे, जसं आपल्याकडे CET आहे, नीट आहे, एंट्रन्स एक्झाम्स आहेत आणि मग त्याच्या रिझल्टच्या बेसिसवर तुम्हाला इथे ऍडमिशन मिळतं. तसं तिथे सिस्टम नाहीये. तिथे मार्क्स किंवा सर्टिफिकेट हा एकमेव क्रायटेरिया नसून तिथे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि तो जो विद्यार्थी त्याचा संपूर्ण अभ्यास केला जातो. म्हणजे त्याच्या काही करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत ते सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला तिथे पाठवावे लागतात. आणि 75% तुम्हाला 11th 12th आणि त्याचा रेशो हवा पर्सेंटेज. आणि हे असेल की तुम्ही अप्लाय करू शकता, यू आर एलिजिबल टू अप्लाय. आणि त्यांचं एकदा ऍडमिशन लेटर आलं की आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळते. प्लस इटालियन गव्हर्नमेंट जे आहे ते पर इयर त्या मुलाला 4,75,000 पर्यंत स्कॉलरशिप देतं पर इयर. आता फॉर एक्झाम्पल 4 वर्ष इंजिनिअरिंग असेल तर 4 वर्ष तुम्हाला इटालियन गव्हर्नमेंट कडून ती स्कॉलरशिप मिळते. प्लस तुम्ही तिथे 16 इयर्स पर वीक पार्ट टाइम जॉब लिगली करू शकता, ज्याचे तुम्हाला पर आवरली $12 $13, जेणेकरून तुमचा कॉस्ट ऑफ लिव्हिंग जो आहे तो त्याच्यातून वाचतो. प्लस हे तुम्हाला म्हणजे तुमचं फुकट शिक्षण होतं. आता ह्या फॅसिलिटीज माहित नाहीयेत मुलांना काय वाटतं की आपली जर परिस्थिती चांगली असेल तरच आपण फॉरेनला जाऊ शकतो. नाही, असं नाही आहे. किती गरीबातला गरीब असेल तोही मुलगा, त्याला जर गायडन्स मिळालं, त्याला ह्या प्रोसेस कळल्या तर तोही तिथे जाऊ शकतो. मी कितीतरी मुलांच्या ह्या प्रोसेस करून त्यांना मी पाठवलंय आणि तिथे जाऊन त्यांनी एज्युकेशन कम्प्लीट केलं, आता चांगल्या पदावर सुद्धा आहे. म्हणजे ह्या फॅसिलिटीज मुलांना कळल्या पाहिजेत आणि या माध्यमातून त्या कळतात. त्यामुळे मी SP9 एंटरटेनमेंट न्यूजचे पण आभार मानतो.
आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रतीक राजन मुणगेकर होते की एकूणच भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये असणारं थिअरीचं प्रमाण आणि पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमध्ये असणारं प्रॅक्टिकल यामधला जो मूलभूत भेद आहे तो अत्यंत साध्या भाषेमध्ये त्यांनी समजावून सांगितला आणि सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा फॉरेनला जाऊ शकतो, त्याला हवं ते शिक्षण तो घेऊ शकतो. महत्वाचं म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये असणाऱ्या मर्यादा आणि पाश्चिमात्य शिक्षण व्यवस्थेमध्ये सातत्याने असणारं खुलं वातावरण यातलाही फरक त्यांनी आपल्याला समजावून सांगितला. एखादा माणूस वयाच्या 28व्या वर्षी फक्त बुद्धीच्या जीवावरती आपली प्रतिभा वापरून कुठल्या पदावर जाऊ शकतो किंवा कुठपर्यंत जाऊ शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कारण आत्ता 28 वय आहे यांचं, तर अजून यांना बराच अवकाश आहे की अजून दूरवर क्षितिज आमुचे, अजून जायचे पुढे, पुन्हा नमवू वादळ वारे, पुन्हा उभारू शुभ्र शिडे, इतका अवकाश त्यांना शिल्लक आहे. एका बाजूला तरुणाई काही करत नाही असा एक सार्वत्रिक सूर समाजामध्ये लावला जातो आहे. अशा काळामध्ये 28 वर्षाचा एक तरुण जागतिक पातळीवरती एवढं व्यापक काम करून ठेवतो आणि ते काम समाजाच्या हितासाठी, ते काम एकूणच समाजाच्या सर्वच क्षेत्रातल्या लोकांपर्यंत जावं यासाठीच सुद्धा खटाटोप करत राहतो. जोवर असे तरुण आहेत तोवर तरुणाई काही करत नाही असं म्हणायला वाव आहे, असं म्हणण्याचं काहीही कारण नाही. तरुण सुद्धा उत्तम काम करतायत हे यांच्यासारख्या तरुणांकडे बघून लक्षात येतं. सर, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल SP9च्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो. आणि वयाच्या 28व्या वर्षी तुम्ही जो काम करून ठेवलेला आहे किंवा तुमचा एकूण जो कामाचा व्यापक पट आहे हा अधिक वृद्धिंगत व्हावा आणि येत्या काळामध्ये तुम्ही भारतातल्याच नाही तर जगातल्या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रामध्ये एक तज्ञ अभ्यासक म्हणून तुमचं जगभर नाव व्हावं ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. अशाच व्यक्तिमत्वांसह आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.